इतक्यात वातावरणाचं ना काही सांगता येत नाही. सकाळी इतकं आभाळ होतं आणि दुपारला तितकंच ऊन होतं. आज सगळे कामं लवकर-लवकर आटोपते घ्यायचे होते, कारण आज आईंना हॉस्पिटलला रुटीन चेकअपला जायचं होतं आणि हे लोकं हॉस्पिटलला जायच्या आधी मला घरचे सगळे कामं आवरून घ्यायचे होते. सगळे कामं आवरले वगैरे आणि लगेच स्वयंपाकाला लागले. सगळ्यात अगोदर वांग्याचे सगळे सालं काढून घेतले, कारण वांगे थंड होऊन गेले होते आणि आता पाण्याचा हात घेऊन वांग्याचे साल काढणं अगदी सोपं आहे. त्यामुळे ते करून घेतलं. माझे सगळे कामं आवरले. आई आणि हे हॉस्पिटलला जायला निघाले. आजी आणि बाबा सोबत जातात आहे आणि मला नाही नेत आहे, म्हणून माझ्या बाळाचा एवढूसा चेहरा करून बसला होता. त्यानंतर हे लोकं हॉस्पिटलला गेले आणि मी छान निवांत नाश्ता करायला बसले आणि संध्याकाळी इतका काही वारा वादळ होता ना, की काय सांगू. पाऊस तसा कमी होता, पण वारा आणि वादळच खूप होतं आणि त्यामुळे आहे ना, आंब्याचा सगळा बार खाली पडला होता आणि त्यामुळे घरामध्ये इतकी कचकच, कचकच येत होती, की काय सांगू. म्हणून सगळ्यात अगोदर छानपैकी अंगण वगैरे झाडून घेतलं आणि अंगण झाडल्यानंतर इतकं काही फ्रेश वाटत होतं ना, की काय सांगू. त्यानंतर आज लोणी काढलं होतं, ते कढवायला ठेवलं आणि तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावला. तर असा होता दिवस. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.